नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? आशा करते मस्त असाल. तर आज आहे पाडवा. पाडव्याच्या तुम्हाला गुढीपाडवा. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि उद्या आहे प्रकट दिन. तर प्रकट दिनाच्या पण तुम्हाला आजच शुभेच्छा, कारण लेट होईल आता हे सगळं आवरायचं करायचं त्यासाठी. तर दोन्ही पण शुभेच्छा मी दिल्यात. तर आज सकाळ सकाळ ना आपले जे काय वाहन आहेत ते आपण पूजा करायची असते, कारण 3:30 मुहूर्तातला हा एक मुहूर्त आहे. तर सानू लवकर उठलेली होती, पोरं सगळीच लवकर उठलेली होती. हे तिकडं गुढी लावून मग इकडं आलेले होते. आणि मग इथं बघा छान अशी तिनं रांगोळी काढून घेतलेली गुढीची. आणि आता काट्या तर काय आम्हाला आणायला लागले नाहीत, कारण एवढं महाग आहेत बघा. आता आहे तोपर्यंत इथं आहे तोपर्यंत तरी ह्याचा वापर होईल. तर 2 काट्या हिने काढून आणलेल्या होत्या. एक तिकडं लावून आले आणि परत एक जी आहे ती इथं ठेवलेले. तर आधीच 4 दिवस काठीचे नियोजन जे आहे ते करून ठेवलेलं होतं त्यांना तासून ते, कारण त्याला असे हे भरपूर येतात, फांद्या भरपूर येतात त्या काठीला. त्यामुळं तर मी हे यायच्या आधीच करून ठेवलेलं होतं. फक्त हार तेवढा मला मिळालेला नव्हता, त्यामुळे हे फुलं घेऊन आलेले. परत त्याचा हार करून घेतला आहे. आणि आज आहे ना दार इतकं भारी दिसत होतं बघा, कारण काल एवढी बडबड आणि कटकट ऐकून घेऊन पण एवढं छान आता दरवाजा एवढा भारी दिसत होता. दारातली झाडं जे काय घाण होते ते सगळे निघले. तर पाडव्याला सगळं घर ते लुटून झाडून काढतात माणसं, अंथरून ते धुवून घेतात. एक एक ह्याच्यात आहेत बघा, भरपूर पाडव्याला स्वच्छता त्यांनी केली जात्या. एक एक गावची आता इथली तर जत्रा आहेत 5 दिवस सलग पिराची आणि गुढीपाडव्याची जे परत स्वामी प्रकट दिन असते, त्यामुळं 5 दिवस सलग हे सण ते इथं साजरं करतात मोठ्यानं. जर गेलो तर तुम्हाला मी दाखवतो. तर बघा किती छान दिसत होतं कालची जे स्वच्छता केल्यानंतर. तर लहानच हार केला, कारण देवाला पण मला फुलं पाहिजे होते. जरा तुझं चप्पल फेकले दे, इथं मुंग्याला आहे. पूजा ते नको, पूजेचं सगळं चप्पल बाजूला काढूया. मला लाव रे ऐकते तर. लाल भडक केला का नाही ते या. तर ही जी साडी दिसत आहे तुम्हाला, तर ती जे मी परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो की वास्तुशांतीला मी गेलो नव्हतं, तर काकीनं साडी आणि वटी टॉवेल जे काय आहे ते पूर्ण आयर जो आहे तो पाठवून दिलेला होता मम्मीकडनं. त्यामुळे ती म्हणली तुझ्या चुलतेनं तुझ्यासाठी दिलेलं आहे, तर तू घेऊन जा. आणि छान आहे साडी बघा. प्रेझेंट ते काय नेलंच नाही, म्हणजे मी गेलोच नाही तर काय. आणि तरी पण तिची साडी जी आहे ती आलेली आहे. तर एकदाच नाही 2 ते 3 वेळा तिच्या साड्या ज्या आहेत ते मला आलेल्या आहेत, आणि मी मात्र गेलोच नाही. असं करायचं तरी लक्षात ठेव. असं ह्याच्यात घालायचं. तर हे इथं स्त्रीला सांगत होते की गुढी जी आहे ती आता पुरुषानेच लावायची असते, त्यामुळे त्यांची कामं आणि आपल्या मुलाला यावं सगळं, मुलगीला किंवा मुलाला. तर त्यामुळे ते सांगत होते की हे कशी बांधायची असते गुढी काय. तर पोरं मोठे व्हायला लागले की आपण जे करतो ते मुलांना आपल्याला सांगायला लागते बघा सणवार, कारण आत्ताची पिढी तर म्हणजे तेवढं वाटते तेवढी म्हणजे सणवार असं काही त्यांना माहीत नाही. मागचे 2 वर्ष आहे ना गुढी ह्या साईडला हिने लावलेली होती, पण ती वरती जातच नव्हती, कारण टेकून भिंतीला लावल्यामुळं. आणि ती नाही बरोबर वाटत. गुढी कायम आपल्या घराच्या 1-2 हात वर पाहिजे असं आता मला तर बघून माहीत आहे. त्यामुळं म्हटलं की तुम्ही इकडं गुढी लावू नका, काठी एवढी लांबडीलच काय. आणि ते असं तिथल्या तिथंच म्हणजे कमी व्हायला नको. त्यामुळं म्हटलं एवढ्या मोठ्या मोठ्या काट्या आपल्याला मिळाल्या तर गुढीची काठी जी कट करू नका, हाय असेच केवढे पण मोठे होऊ दे. तर आमच्या तिकडल्या घरला तर अशा प्रत्येकाच्या गुढ्या मोजतच फक्त राहायला पाहिजे. अशा माझी गुढी मोठी काय तुझी मोठी, कुणाच्या साडी कोण पीस लावते. तर आधी तर पहिला साडी कुठं मिळायची कुणाला बघा, ब्लाऊज पीस
असंच लावत होते गुढीला. आता भरपूर प्रमाणात आता गुढीच्या साड्यासुद्धा तयार मिळायला लागल्यात. आता आपण इन्स्टाला ह्याला व्हॉट्सअपला त्यांना आता लावलेलं असतात बघा, बघतोय तर आता भरपूर प्रमाणात तसे साडी, शिवलेली साडी तयारच कायमची आहे. ते म्हणजे एकच साडी कायम वापरायची असं आलेलं आहे. पण आपल्याला पण छान वाटते बघा, दरवर्षी गुढीला तिची एकच साडी न ठेवता दरवर्षी तिला आपण नवीन साडी अशी नेसवावी. तर माझी आता हे 3रं वर्ष आहे, पण मी नवीनच साडी लावलेली आहे इथं. आणि तिकडं पण होतो तर असं आत्ती द्यायच्या त्या साडी लावायला गुढीसाठी. पण आता इथं आहे तर म्हटलं की चला, आणि मिळाली पण तसं 3 वर्ष झालं सलग तिला नवीन साडी गुढीला मिळत्या. हां. बांधायचं कशाला काय तर इथं आहे ना, मागच्या वेळी म्हटलं आता ह्याला काय बरं शिमग्याला पोरं नव्हती थांबलेत, त्यामुळं आज माझं करायचं का नाही, कारण सकाळी उजडल्यापासून म्हणलं आता जातील तिकडं असं माझं चाललेलं होतं. तर आपण पण उठायचं आणि जायचं हेच मी विचार केलेला होता. पण हे म्हटले नाही, मी लगेच गुढी लावून येणार आहे, तू तवर आवरून ठेव सगळं. तर मी इथं अर्धा किलो डाळ घातलेली होती, हे बाहेर आवरतात तोपर्यंत. आणि बटाट्याची भाजी करायसाठी बटाटे पण शिजत ठेवलेलं होतं त्यामुळं. तर आता इथं आरतीचं ताट ते सगळं करून ठेवलेलं होतं. आता पाडवा आहे तर आपलं गाड्या ज्या आहेत त्या पूजा करून घ्यायच्या होत्या. आज आली असते रे गाडी, पाडव्याला आले ती बघा आमची पहिलीची गाडी सानिकाची. फुलं किती आले बघी, 1 2 इथं बी आले नाजूक आहे एकदम. 3 4 5 6 लय आले. हिरवत आहे की बुलेट आहे. एवढी मोठी आहे ती गाडी. फुलं ठेव. हां, झेंडूचं मोठं फुल ठेव. बस बस. इकडे ठेव. ते ठेवतात ना, त्याला आमचा बाबा खायला लावायचा. आता खायला होणार पण खावाच म्हणायचं. हे का बांधा ना आपण ते साखरची आहे ग. अरे माळा.
तर इथं आहे ना कडुलिंबाचा पाला, गूळ आणि हरभऱ्याची डाळ ही खायला द्यायचं असते. आता हे गुढीचा प्रसाद म्हणून. तर इथं पोरं बघा जिकडल्या तिकडं पांगापांग झाली, कारण त्यांना नाही आवडत ते खायला. पण वर्षातनं एकदा आता हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, त्यामुळे एखादं पान खायला काय होते, पण एवढं कडू लागत होतं प्रत्येकाने. आता हिनेसुद्धा खाल्लं आणि वरनं एक ग्लासभर पाणी पिलेत. तर दरवर्षी मी म्हणते की फोटो काढायचं, हे करायचं, ते करायचं, कुठलं काय आपल्या मागं जे काम आहे त्याच्यामुळं नाही जमत. आणि माझं तर अजून आवरायचंच राहिलेलं होतं. तर आता नारळ फुटला तर त्याच्यावरनं ह्यांना असं वाटत होतं की हा नारळ असं कसं फुटला. तर आपण फक्त चांगलं शुभ संकेत ह्याच्यातनं घ्यायचं आहेत, बाकी डोक्यात दुसरं काहीच ठेवायचं नाही. तर सकाळपासून एक विचार चाललेला होता की मनू आता कुठं गेला असेल, कारण सोमवारी जेव्हा आम्ही रंकाळ्याला संध्याकाळचं गेलेलो होतो त्यावेळेला ते जे गेलं घरातनं बाहेर सोमवारी संध्याकाळी, ते पहाटे म्हटलं सकाळी येईल, पण सकाळीपासून आलंच नाही ते. त्यामुळं ते एक डोक्यात होतं दिवसभर. आणि हे चाललेलं होतं कामावरती पाणी मारायला. तर तिकडं त्यांना ही काळू जी आहे ती दिसली त्यांना. तिने जिथं सोडलेलं होतं त्याच्या अलीकडे येऊन ती बसलेली होती, म्हणजे एक थोड्या अंतराच्या पुढे येऊन बसलेली होती. बहुतेक ह्यांच्या गाडीचीच ती वाट बघत असेल. आता महिना होत आलेलं होतं तिला सोडून. तर हे म्हटले की कुठं पण दिसू देईल मला, मी परत तिला घेऊन येतो, तू सारखं मला सांगा लागल्यास. तर इथं बघा तिनं मला जे बघितलं ते एवढं तिचं म्हणजे असं डोळ्यातनं पाणी यायसारखं असं ती वेळ होते. आणि एवढी ती हरकून सगळ्यांच्या अंगा उड्या मारत होतं की असं वाटत होतं तिला की माझी हक्काची माणसं मला भेटली. ते आता इतके महिनाभर ती कुठं फिरली, कुठं काढली, तिला कोण खायला घातलं, असंच मला सारखं वाटत होतं. एकदा तर रात्रीचं मला तिची आठवण यायची की मारलं असलं तर तिला आणि गाडी खाली गावली असली तर. आता इथं आमच्या शेजारी बारकी पिल्ली होती कुत्र्याची, तर बघितलं आम्ही किती वेळा, तर कोण दगडं मार, कुठं काय कर अशी करत होते. आणि एकतर गाडी खालीच गावलं, त्यामुळं मला तिचं सारखं अशी आठवण यायची. तर हे म्हणते मला ती कुठं पण दिसू देईल, मी तिला घेऊन येतो. आणि आज पाडवा, तर पाडव्याच्या ह्याच्यावर बघा ती घरला आले, तर सगळीजण खुश होते ती आल्यानंतर. आणि तिचं पण हावभाव बघा की जर तिला असं वाटत होतं की ती आमच्या गळ्यातच पडा लागल्या, एवढं तिला तिची पण खुशी तेवढी होती आणि आमच्या सगळ्यांची पण. तर मला भीती पण वाटत होती आता ही महिनाभर एवढी बाहेर थांबल्या तर म्हणजे चिडून काहीतरी एखाद्या वेळेस नक्की लागेल, त्यासाठी मी घाबरत पण होतो. पण तिच्या चेहऱ्यावरलं जे हावभाव होते ते कोणतरी आपलं माणूस आपलं सापडले असं तिच्या त्या वागण्यातनं दिसत होतं. मला आहे ना सारखंच वाटायचं की आता हिला कोण खायला घालत असेल, कुठं फिरत असेल, कुठं हिंडत असेल असं वाटत होतं. आणि हिने तिला जे कुत्रे असते त्यांच्याच घोळक्यात सोडून आलेले होते, म्हणजे काय बरं फिश मॉल म्हणून आहे फुलेवाडीत, तर तिथं तिला सोडून आलेलं होतं. तर तेवढ्या लांबनं आता तिला कसं रस्ता कळणार काय असं, आता इथं जवळ सोडलेलं तर ती आलेली होती. आता एवढ्या लांबनं ती कशी येणार आणि कुठं फिरणार असंच मला सारखं वाटत होतं. पण बघा आपण जेव्हा आपण कुठली पण इच्छा मनानं अशी धरलेली असली आणि मनातनंच आपण एखाद्या गोष्टीचं जास्त हे करत असलो तर ते आपल्याला नक्कीच मिळते. तर असं आहे. तर ही तिघंजण जाऊन घेऊन आलेले होते, स्वराजला पण हे घेऊन गेलेले होते तिकडं. तर म्हटलं हातपाय धुवून पटकन तुम्हाला गार प्यायला देतो. तर आनंद एवढा होत होता आणि तिला एवढी भूक लागलेली होती, पूर्ण अखंड बिस्किट पुडा तिला दिला. आणि ती अशी फिरत होती की म्हणजे मी कुठल्या तरी गावासनं आलो आहे असं तिला वाटत होतं. सगळ्या घराला दाराला एवढ्या निरखून ती बघत होती, उड्या मारत होती सगळ्यांच्या अंगावरनं. मला भीती पण वाटत होती तिची, पण काय नाही, थोड्या वेळाने ती शांत झाली. हिला सोडलेली पैसे रडायची खायला आणलेली म्हणून हिला परत आणल्या. ती परत दिसली तिथे शरीला बसली बसलेली माहिती म्हणजे बसलेली अशी. नारळ ती नारळ अशी हात टाकले आणि त्याच्या मुंडकं टाकले आणि बसली अशी समोर. मग मला इथं पायावर ओळखली काळी आहे. मी काळी 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 तोपर्यंत मला बघितली आणि हसली अशी. म्हणजे होते मग म्हणजे तुम्ही आम्ही सोडलेलं तिथे नव्हतं. नाही सोडलेलं आम्ही पण तिथे. अलीकडं शेताला बाहेर टाकलेली, बाहेर टाकलेली. तर ही दोघं येऊपर्यंत म्हटलं आम्ही तिघींनी पटापटा सगळी कामं आवरून घेतली. पोळ्याचं जेवण म्हटलं की 2 माणसं तर एक्स्ट्रा लागतात. तर इथं सुहानीनं देवपूजा करून घेतली, सानूनं भांडी आणि जे कपडे काय आहेत ते सगळं करून घेतलं. लोटून झाडून काढायचं सगळं काम तिच्याकडे दिलेलं होतं आणि मी आता इथं नुसतं पोळ्याचं जे काय माझं करत होतो. तर आजची देवपूजा बघा किती छान दिसायला लागली आणि कलर दिल्यामुळं देवघराला शो पण छान आलेला आहे, मस्त वाटते. तर आता मला वाटते की आता मी सोडून पूजा कोण करायला तर कशी करतात काय माहीत, पण नाही चांगलं करतात दोघी पण. तर इथं पोळी एक फुटली बघा, थोड्याशाच राहिलं होतं. मी काहीच पोळीचा व्हिडिओ बनवलेला नव्हता. ससरी आलेला होता त्याला, म्हणजे 2:30 वाजलेली, ही 2:30 वाजताचं टायमिंग आहे. तर सगळ्यांना भूक लागलेली होती म्हणून म्हणलं पटकन देवाला निवद दाखवून त्यांनी घ्यायचा आणि मग ह्यांना जेवायला द्यायचं. तर इथं श्रीनं काढून ठेवलेलं होतं निवद आणि सगळ्यांना जेवायला दिलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.